तथागत भगवान गौतम बुद्ध सांगतात की गुरु किंवा शिक्षक हे आपल्या आयुष्यामध्ये रस्त्यावरच्या दिव्यासारखे असतात. आपण रस्त्यावर चालत असतो, रस्त्यावर दिवे असतात आणि त्या उजेडामध्ये आपण पुढे पुढे जात असतो. एखादा दिवा खूप चांगला उजेड देतोय म्हणून आपण त्या दिव्याच्याच खाली आयुष्यभर कधी बसायचं नसतं. तर आपला उद्देश हा मार्गक्रमण करणे असतो, पुढे पुढे चालत राहणे आणि त्या वाटेवरून पुढे जाऊन आपलं ध्येय, आपलं जिथपर्यंत पोहोचायचं आहे, आपल्याला जे ठिकाण ठरलेलं आहे तिथं जाऊन पोहोचणे हे आपल्या चालण्याचा, प्रवासाचा उद्देश असतो. म्हणून रस्त्यावरचे दिवे आपल्या आयुष्यात सुद्धा शिक्षक, गुरुजी हे या दिव्यांसारखे असतात. ते आपल्याला मार्ग दाखवत असतात. परंतु आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी जो त्यांचा प्रकाशाने आपल्याला जे प्रज्वलित केलेलं असतं त्या माध्यमातून आपल्या डोक्यात किती उजेड पडला आहे, आपल्या आयुष्यात किती उजेड पडला आहे हे सुद्धा महत्त्वाचं असतं, असं तथागत सांगतात. यापुढे तथागत जे बोलतात ते अधिक महत्त्वाचं आहे की कधी कधी रस्त्यावरचे दिवे बंद आहेत म्हणून चालायचं थांबायचं नाही. म्हणून आपलं चालणं थांबता कामा नये, तर त्यावेळी आपण स्वतः प्रज्वलित होऊन, स्वतः अतदीप भव होऊन त्या मार्गावरून पुढे जाणं गरजेचं असतं. म्हणजेच गुरु किंवा शिक्षक हे आयुष्यभर कधीच कुणाची सोबत करत नसतात, सोबत नसतात. तर ते आपल्याला फक्त मार्ग दाखवत असतात, आपल्याला फक्त उजेड देत असतात. त्यातूनच आपण स्वतः प्रकाशित होऊन, स्वयंप्रकाशित होऊन आपल्या वाटेवरून पुढे चालायचं असतं. तथागत भगवान गौतम बुद्ध अगदी कमी शब्दामध्ये आपल्या जीवनाचं खरं सार म्हणजे काय झालं पाहिजे, तर अतदीप भव, आपलं अंतिम ध्येय, आपलं आयुष्यातलं अंतिम सत्य काय असेल तर तुम्ही अतदीप भव व्हा, स्वतः स्वयंप्रकाशित व्हा आणि त्या वाटेवरून, या जीवनाच्या वाटेवरून चालत राहा, हे बुद्ध सांगतात.